जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कुठल्याच प्रश्नांवर हे सरकार गंभीर नाही, उद्धव ठाकरे यांचं मत। नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना उबाटाचे उद्धव ठाकरे आणि नागपूर अधिवेशनामध्ये सरकारवर घणाघाती टीका करत म्हटलंय की 9,000 कोटीचे कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभारणे हे या सरकारचे प्रमुख लक्ष्य आहे। हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला। महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली। मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो, विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक, तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला। शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेतजमीनच वाहून गेलेली आहे। आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली। त्या पॅकेजचं पुढे काय झालं तर त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालं आहे हे कळायला काय मार्ग नाही आहे। एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने, कारण का असतं की एक पद्धत आहे, पहिला अर्थसंकल्प येतो, मग मागण्या, पुरवण्या मागण्या, मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या, 75,000 कोटीच्या मागण्या, कुठून आणणार, कोणाला देणार, राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत। पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे। गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही। आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं। आम्हाला आता जाणून घ्यायचं आहे की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे, किती रकमेचा गेलेला आहे, त्यातून कोणाला मदत होणार आहे। राज्य सरकारला मी पण आहेच विधिमंडळामध्ये, आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावरती ठेवला गेला पाहिजे। राज्यातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही, आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे। कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणार आहे तर खरोखर ही मदत पाठवणार आहे। आणि ती मदत तुमचं KYC BYC सगळं, कारण आता या सगळ्या मदती त्या खातरजमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत। म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले, त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे। 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी सभात्याग केलाय, तर शेतकऱ्यांचा विषय हा राजकारणाचा नाही असे फडणवीस यांनी हाऊसमध्ये सांगितलं। अनेक विषयांवरती हाऊसमध्ये आजच चर्चा झाली। विजय यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदासीन आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलंय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाटाचे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर ताशेर ओढत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा पाढा वाचलाय। हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही असं शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय, तर लाडक्या बहिणीकरता सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग आणि महिला व बाल कल्याण विभागाचे पैसे वळती केल्याचा आरोप विधिमंडळात झालाय। यामुळे या विभागाच्या अनेक योजना पैशाअभावी कोळंबल्या आहेत असं स्पष्ट केलंय। तुषार मुठाळ, जनसंग्राम न्यूज, नागपूर।